नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या मिशन नवोदय या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आज मी 5वी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची पूर्वतयारी कशी करावी यासाठीचा एक व्हिडिओ घेऊन आले आहे। तर बघा, जे विद्यार्थी जून 2024 मध्ये 5वीला जाणार आहेत आणि ज्यांना नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025 द्यायची आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे। तर जे विद्यार्थी नवोदय परीक्षेला बसणार आहेत त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न असतील की या नवोदय परीक्षेसाठी अभ्यासाची सुरुवात कुठून करावी, आता सुट्ट्या ज्या आहेत त्या सुट्टीमध्ये नेमका कोणता अभ्यास करावा आणि परीक्षेचे स्वरूप कसे आहे। तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर अगोदर आपण नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचं स्वरूप पाहूया। तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नवोदय विद्यालय असते आणि त्यामध्ये 80 जागा असतात। तर त्यापैकी 75% जागा म्हणजे 60 जागा या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत आणि राहिलेल्या 25% म्हणजेच 20 जागा या मेरिटनुसार शहरी आणि ग्रामीण दोन्ही विद्यार्थी त्यामध्ये लागू शकतात। बघा, लक्षात घ्या की 75% जागा या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत म्हणजे 60 जागा आणि 25% जागा या ग्रामीण आणि शहरी दोन्ही विद्यार्थी त्यामध्ये लागू शकतात म्हणजे 20 जागेमध्ये। तर आता परीक्षेचं स्वरूप आपण थोडक्यात पाहूया। या परीक्षेमध्ये 3 खंड असतात म्हणजे 3 विभाग आहेत, मानसिक क्षमता चाचणी, अंकगणित आणि भाषा। आता त्यांची प्रश्न संख्या आणि आपण गुण पाहूया। मानसिक क्षमता चाचणीला 40 प्रश्न असतात, अंकगणिताला 20 प्रश्न असतात आणि भाषेला 20 प्रश्न असतात। मानसिक क्षमता चाचणीचे गुण आहेत 50, अंकगणिताचे गुण आहेत 25 आणि भाषेचे गुण आहेत 25 म्हणजे टोटल प्रश्न संख्या आहे 80 आणि गुण आहेत 100 म्हणजे एक प्रश्न हा 1.25 मार्काला आहे। बघा, आता भाषेमध्ये 4 उतारे येतात आणि एका उतार्याला 5 प्रश्न असतात म्हणजे किती प्रश्न झाले, बरोबर 20 प्रश्न झाले। 4 उतारे आणि प्रत्येकाला 5 प्रश्न म्हणजे 20 प्रश्न झाले आणि गुण झाले 25। मानसिक क्षमता चाचणीमध्ये सर्व प्रश्न हे आकृत्यावर असतात। त्यामध्ये बघा, वेगळी आकृती शोधा, दिलेल्या प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायामधून शोधा, तसेच आकृतीची मालिका पूर्ण करा, परत आकृतीमध्ये लपलेला भाग शोधा, तसेच कागद कापल्यानंतर कशी आकृती तयार होते ती आकृती पर्यायामधून शोधा, असे प्रश्न आकृतीवरचे मानसिक क्षमता चाचणीमध्ये असतात। आणि मानसिक क्षमता चाचणी आणि भाषेमध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क म्हणजे पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता किंवा घेता येतात, परंतु तुमचं जे मेरिट ठरतं ते अंकगणितामध्येच किंवा अंकगणित या विषयावर तुमचं मेरिट ठरतं। त्यासाठी तुम्ही आता सुट्टीमध्ये अंकगणिताचा आणि भाषेचा अभ्यास करावा। बघा, अंकगणितामध्ये नफा तोटा, सरळ व्याज, शेकडेवारी, वेगवेगळ्या संख्या, मूळ संख्या, वर्ग संख्या, जोडमूळ संख्या यावरचे प्रश्न आहेत, तसेच परिमिती, क्षेत्रफळ, मापन यावरचे प्रश्न येतात। जर तुम्ही आता सुट्टीमध्येच जर अंकगणिताची आणि भाषा विषयाची जर तयारी केली तर तुम्हाला परत शाळा चालू झाल्यानंतर अभ्यासाचा जास्त ताण पडणार नाही। आता भाषा विषयाची तुम्ही सुट्टीमध्ये नेमकं काय करणार बघा तयारी। तर आज 15 मे आहे, 15 तारीख आहे। तुम्ही आजपासून किंवा 16 मे पासून 16 मे ते 14 मे पर्यंत ह्या कालावधीमध्ये जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली किंवा थोडा बहुत नवोदयचा अभ्यास केला तर तुम्हाला शाळा चालू झाल्यानंतर जास्त ताण पडणार नाही। भाषा विषयासाठी तुम्ही आता सुट्टीमध्ये बघा अवांतर वाचन करा म्हणजे पाठ्यपुस्तके सोडून वर्तमानपत्रे वाचा, तसेच जवळच जर वाचनालय असेल तर वाचनालयामध्ये जाऊन तुम्ही गोष्टीची पुस्तके वगैरे वाचा, परंतु ते वाचन तुम्ही समजपूर्वक आकलनासह करा। तसेच दररोज 8 ते 10 ओळी श्रुतलेखन करा। तसेच जर तुम्ही शिष्यवृत्ती परीक्षेला जर शिष्यवृत्ती 5वीची शिष्यवृत्ती परीक्षा देणार असाल तर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ, वाक्प्रचार, म्हणी ह्याचा जर तुम्ही अभ्यास आता सुट्टीमध्ये केला तर त्याचा उपयोग तुम्हाला नवोदयच्या भाषामध्ये उतारा सोडवताना नक्कीच होणार आहे। त्यामुळे तुम्ही सुट्टीमध्ये हे पाठांतर करून ठेवा। आता अंकगणितामध्ये तुम्ही
आता सुट्टीमध्ये मूळ संख्या, वर्ग संख्या, घन संख्या, जोडमूळ संख्या, विभाज्यतेच्या कसोट्या, सूत्रे, त्रिकोणी संख्या पाठ करा. आता वर्ग संख्या 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग पाठ करा. घन 1 ते 30 पर्यंतच्या संख्यांचे पाठ करा. जोडमूळ संख्या पाठ करा. विभाज्यतेच्या कसोट्या पाठ करा. त्रिकोणी संख्या 1000 पर्यंतच्या पाठ करा. म्हणजे तुम्हाला नंतर शिष्यवृत्ती आणि नवोदय ह्या दोन्ही परीक्षेचा ताण शाळा चालू झाल्यानंतर पडणार नाही. जर तुम्ही आताच नवोदयचा अभ्यास चालू केला तर तुम्हाला शाळा चालू झाल्यानंतर नवोदयचे सराव पेपर देता येतील आणि सरावासाठी तुम्हाला खूप वेळ मिळेल. आणि कोणत्याही गोष्टीसाठी सराव हा महत्वाचा असतो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हणतात. त्यामुळे जर तुम्ही खूप सराव केला तर तुम्हाला रिझल्ट चांगलाच मिळेल. तुम्हाला 80 पैकी बघा 75 ते 76 प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजेत तरच तुमचा नवोदयमध्ये प्रवेश निश्चित होईल. त्यासाठी तुम्ही आतापासूनच अभ्यासाचं नियोजन करा. सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये तुमचा जर पूर्ण सिलेबस किंवा अभ्यास पूर्ण झाला तर त्याच्यानंतर तुम्ही नोव्हेंबर पासून सराव पेपर द्यायला सुरुवात करा. जानेवारी 2025 मध्ये परीक्षेची तारीख ही येईलच. गेल्या वर्षी 2024 मध्ये जानेवारीमध्येच परीक्षा झाली होती. त्यामुळे जानेवारीमध्येच परीक्षा असेल असं डोळ्यासमोर ठेवूनच तुम्ही अभ्यासाच्या तयारीला लागा. जर मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही नियोजन केलात तर निश्चितच तुम्हाला यश मिळणार आहे. आता तुम्हाला जर सूत्रे सर्व एकत्र पाहिजे असतील, अंकगणितामधील सर्व सूत्रे जर तुम्हाला एकत्र पाहिजे असतील तर माझा व्हिडिओ आहे सर्व सूत्रे एकत्र. तर तो व्हिडिओ तुम्ही पहा. त्यातील सूत्रे पाहून ती लिहून काढा आणि आता सुट्टीमध्ये त्याचं पाठांतर करा. तसेच माझा एक व्हिडिओ आहे नवोदय परीक्षेची तयारी कशी कराल. हा व्हिडिओही तुम्ही नक्की पहा. म्हणजे तुम्हाला नवोदय परीक्षेची भीती पण वाटणार नाही आणि त्याचा अभ्यास कसा करावा, नियोजन कसं करावं हे तुम्हाला सर्व हे व्हिडिओ पाहिल्यानंतर समजेल. तर तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जर तुम्ही मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अभ्यास केलात तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल असे मला वाटते. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझं मिशन नवोदय हे चॅनल सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या काही शंका असतील तर त्या शंका कमेंट करून मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसह. धन्यवाद.